आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधिमंडळात आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत पुरवणी मागण्या मांडल्या। आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणार आहे आणि त्यानंतर त्याला मान्यता दिली जाईल। अजित पवार आज दुपारी 2 वाजता अंतरिम बजेट मांडणार आहेत, म्हणजेच अर्थसंकल्प मांडणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या महत्त्वाच्या घोषणा अजित पवार करतात याकडे लक्ष असणार आहे। तर विधिमंडळात आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सोमवारपासूनच सुरू झालेलं आहे। आज अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे।